जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच 8CS एडिट्सवर। तर मित्रांनो, आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंग असणाऱ्या इमोजी म्युझिक प्लेअरवरती केलेला आहे। आजचा व्हिडिओ मित्रांनो खूपच खास झालेला आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करायला विसरू नका, कारण या प्रकारचे जबरदस्त व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर डेली आणत असतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी लागणारे जे काही मटेरियल आहे ते तुम्हाला अगदी फ्रीमध्ये आपल्या वेबसाईटवरती भेटून जाणार आहे। तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता। आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करताना कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून तिथे मेसेज करू शकता। तुमचा जो काही प्रॉब्लेम असणार आहे तो तिथे आपण सॉल्व्ह करून देऊया। तर चला मित्रांनो, थोडा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, अशा प्रकारचा जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला देखील बनवायचा असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती जाऊन आपलं बिटमार्क प्रोजेक्ट, म्युझिक प्लेअरचा प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट असे 3 प्रोजेक्ट तुम्हाला तुमच्या अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। आणि प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे त्या बिटमार्क प्रोजेक्टला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं आहे। ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करून मी तुम्हाला एक MP3 सॉन्ग दिलेलं असणार आहे, ते सॉन्ग तुम्हाला इथे ॲड करायचं आहे। आणि सॉन्ग ॲड केल्यानंतर आपला जो काही लोगो असणार आहे त्या लोगोला सिलेक्ट करून वरती डिलीटच्या बटनवरती क्लिक करून लोगो तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे। लोगो डिलीट केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुमचा जो काही फोटोंचा फोल्डर असणार आहे तो फोल्डर तुम्हाला ओपन करून तुमचा जो कोणता फोटो असणार आहे तो फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। आणि फोटो ॲड केल्यानंतर बघू शकता आपली जी काही पहिली बिटमार्क आहे 15.7 वरती आहे, तर त्या बिटमार्कपर्यंत ह्या फोटोला वाढवायचा आहे। आणि वरती 3 डॉटवरती क्लिक करून हा जो फोटो आहे हा फोटो तुम्हाला फिल कंपोजिशन एरियाच्या ऑप्शनवरती सेट करायचा आहे। या प्रकारे सेट केल्यानंतर मित्रांनो, आता काय करायचं आहे, तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आणि तुम्हाला आपल्या मटेरियलमध्ये मी एक ओव्हरले इफेक्टचा व्हिडिओ दिलेला असणार आहे, तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता हा व्हिडिओ मी इथे ॲड करून घेतलेला आहे। व्हिडिओ ॲड केल्यानंतर तुम्हाला नंतर सुरुवातीला एकदम आपली जी काही पहिली बिटमार्क आहे 15.7ची त्या बिटमार्कवरती यायचं आहे। व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे, एक्स्ट्रा पार्ट आहे तो एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला कट करायचा आहे। नंतर ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि लाईटनवरती क्लिक करून ह्याची जी ब्लेंडिंग आहे ती तुम्हाला लाईटनवरती सेट करायची आहे। नंतर मित्रांनो, फोटोला सिलेक्ट करायचं आहे, ब्लेंडिंगवरती जाऊन ह्याची जी ऑपोसिटी आहे ती तुम्हाला बघू शकता या प्रकारे अशी करून घ्यायची आहे। आणि त्या व्हिडिओची देखील ऑपोसिटी तुम्हाला या प्रकारे अशी करून घ्यायची आहे। या प्रकारे झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला आता काय करायचं आहे, बॅक यायचं आहे, नंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर बघू शकता आपला हा जो पहिला इफेक्ट तुम्हाला दिसत आहे, सिंपल या पहिल्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून हा इफेक्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे। नंतर मित्रांनो बॅक येऊन आणि नंतर आपला बिटमार्क प्रोजेक्ट आहे तो बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आपण जो काही पहिला फोटो ॲड केलेला होता त्या पहिल्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून हा जो इफेक्ट आहे तो ह्या फोटोला तुम्हाला पेस्ट करायचा आहे। तर बघू शकता आपले या प्रकारे ह्या फोटोला देखील ॲनिमेशन आपली येऊन जाणार आहे। या प्रकारे ॲड झाल्यानंतर व्यवस्थित इफेक्ट वगैरे तुम्हाला आता काय करायचं आहे, नंतर बॅक यायचं आहे। नंतर आपल्या म्युझिक प्लेअरचा जो ग्रुप आहे मी तुम्हाला या प्रकारे बघू शकता दिलेला आहे, हा ग्रुप तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे। ग्रुप ओपन केल्यानंतर तुम्हाला बघू शकता ही ग्रुपची जी लेअर आहे त्या लेअरला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, ह्या लेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे, कॉपी लेअरवरती क्लिक करून नंतर तुम्हाला बॅक यायचं आहे। आणि बॅक आल्यानंतर आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे तो बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि पेस्ट लेअरचा जो ऑप्शन दिसत आहे त्यावरती क्लिक करून तुमची जी काही लेअर असणार आहे ती लेअर तुम्हाला पेस्ट करून घ्यायची आहे। लेअर पेस्ट केल्यानंतर बघू शकता मित्रांनो, एकदम 15.7पर्यंत आपली लेअर आहे ती लेअर सेट होऊन जाणार आहे। नंतर त्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून तुम्हाला याला व्यवस्थित असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, मी ॲडजस्ट आहे ते ॲडजस्ट करून घेतो। या प्रकारे सेट केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला आता काय करायचं आहे, एकदम 15.7च्या बिटवरती यायचं आहे। ह्या बिटवरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो काही फोटोंचा फोल्डर असणार आहे त्या फोटोच्या फोल्डरला तुम्हाला अनेकदा ओपन करायचं आहे आणि तुमचे जे काही फोटो असतील ते एका बिटमार्कमध्ये ॲड करायचे आहेत। तर इथे बघू शकता ह्या 15.7वरती मी ॲड केलेला आहे। नंतर तुम्हाला पुढच्या बिटमार्कवरती यायचं आहे, जो एक्स्ट्रा पार्ट आहे ह्याला कट करायचा आहे आणि तुमचा फोटो जर फिल स्क्रीनमध्ये नसेल तर वरती 3 डॉटवरती क्लिक करून हा जो फोटो आहे तो फिल कंपोजिशन एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून फिल स्क्रीनमध्ये सेट करायचा आहे।
तर आता मित्रांनो दुसरा फोटो ॲड करण्यासाठी डबल प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमचा जो काही फोटो असणार आहे त्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. नंतर पुढच्या बिटमार्कवरती जाऊन तुम्हाला बरोबर बिटमार्कमध्ये सेट करायचं आहे. फिल स्क्रीनमध्ये सेट करण्यासाठी थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून तो फिल स्क्रीनला सेट करायचा आहे. नंतर मित्रांनो प्लसचं चिन्ह मीडियाचं ऑप्शन तुमचा जो काही तुमचा दुसरा फोटो असेल तो फोटो इथे ॲड करायचा आहे आणि बीटवरती जाऊन व्यवस्थित त्याला एकदम बीटमध्ये सेट करायचं आहे आणि जो एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला कट करून तो फिल स्क्रीनला सेट करायचा आहे. तर मित्रांनो जेवढे पण फोटो आहेत ते फोटो मी इथे ॲड करून घेतो. तर मित्रांनो बघू शकता जेवढे पण फोटो होते ते फोटो मी ॲड करून घेतलेले आहेत. फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, यामध्ये इफेक्ट ॲप्लाय करायचा आहे. इफेक्ट ॲप्लाय करण्यासाठी सिंपल तुम्हाला बॅक यायचं आहे, आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आपला हा जो दुसरा इफेक्ट तुम्हाला दिसत आहे सिंपल त्या इफेक्टला इमेजला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, थ्री डॉटवरती क्लिक करून हा इफेक्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. नंतर मित्रांनो बॅक यायचं आहे, नंतर आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला बघू शकता 15.7वरती बरोबर यायचं आहे आणि हा जो फोटो आपला आहे ह्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, थ्री डॉटवरती क्लिक करून ह्या फोटोला हा इफेक्ट तुम्हाला ॲप्लाय करून टाकायचा आहे. तर बघू शकता या प्रकारे आपला इफेक्ट आहे तो इफेक्ट कायचा ॲप्लाय होणार आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला बॅक यायचं आहे, नंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आपला जो काही तिसरा इफेक्ट आहे बघू शकता हा, तर त्या इमेजला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे आणि नंतर मित्रांनो बॅक येऊन नंतर आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून तुम्हाला बघू शकता आता 17.3वरती बरोबर यायचं आहे. 17.3वरती आल्यानंतर ही जी इमेज दिसत आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि थ्री डॉटवरती क्लिक करून इफेक्ट पेस्ट करायचा आहे. या प्रकारे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला नंतर बॅक येऊन नंतर आपला जो काही शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे त्याला तुम्हाला ओपन करायचा आहे आणि बघू शकता हा जो तुम्हाला इफेक्ट मी दिलेला आहे हा इफेक्ट तुम्हाला 4 नंबरचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि बॅक येऊन नंतर आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो आता बघू शकता इथे तुम्हाला 19.4च्या बीटवरती यायचं आहे. आता इथे बघू शकता आपण काही ठिकाणी डबल बीटमार्क जवळजवळ केलेत आणि काही ठिकाणी सिंगल बीटमार्क केलेत. तर जिथे जिथे सिंगल बीटमार्क दिसत आहे त्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करून आपण जो चौथा इफेक्ट कॉपी केलेला आहे हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता तर ते इथे डबल बीटमार्क आहे तर इथे तुम्हाला इफेक्ट हा ॲप्लाय करायचा नाही, नंतर सिंगलच्या बीटमार्कवरती जायचं आहे. तर आता इथे बघू शकता 20वरती आपण सिंगलच्या बीटमार्कवरती आलेला आहे. नंतर फोटोला सिलेक्ट करायचं, इफेक्टवरती क्लिक करायचं, थ्री डॉटवरती क्लिक करून हा इफेक्ट देखील पेस्ट करायचा. तर मित्रांनो जेवढे पण सिंगलचे फोटो दिसत आहे त्यांना तुम्हाला इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲप्लाय करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो जेवढे पण सिंगलचे बीटमार्क होते त्या सिंगल बीटमार्कमध्ये मी इफेक्ट आहे तो इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे. हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे, नंतर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. आपला जो काही लास्टचा इफेक्ट आहे त्या लास्टच्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करून लास्टचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बॅक येऊन आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर बघू शकता आपली जिथे जिथे डबलची बीटमार्क आता तुम्हाला दिसून येईल. आता इथे बघू शकता 19.13वरती बरोबर आपली डबलची बीटमार्क आहे. तर त्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो जेवढे पण तुम्हाला डबलचे इथे बीटमार्क दिसतील तर त्या बीटमार्कमध्ये आपला हा जो दुसरा इफेक्ट आहे हा दुसरा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करायचा आहे. तर आता इथे मित्रांनो पटपट मी इफेक्ट आहे तो इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर मित्रांनो जेवढे पण फोटो होते त्या फोटोंना मी इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲप्लाय केलेला आहे आणि तुम्ही ज्या प्रकारे डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारे एकदम सेम आपला जबरदस्त आणि एकदम विषयार्थ क्वालिटीचा व्हिडिओ आपला झालेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून तुमचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करायला विसरू नका. तर मित्रांनो चला भेटूया पुढच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.